हाय नमस्ते. चला तर आता मी बनवते उपमा. त्यासाठी प्रथम रवा हा छान असा भाजून घेऊया. मंद आचेवरच छान रवा भाजून घेऊया आपण. एका कढईमध्ये रवा घेऊन छान असा भाजून घेऊया. 5-10 मिनटं हा छान रवा भाजत आलेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता इकडे बघा त्याच कढईमध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकणार आहे शेंगदाणे आपण फ्राय करून घेऊया. आता त्यामध्ये टाकणार आहे काजूही टाकते थोडे. आता काजू ॲड करते. ते आपण थोडा फ्राय करून घेऊया शेंगदाण्याबरोबर आणि मस्त मऊ लुसलुशीत होतो हा उपमा. आता हाही एका प्लेटमध्ये रव्यामध्येच काढून घेते. आता त्याच तेलामध्ये टाकलेत उडीद डाळ आणि मोहरी, हिरवी मिरची जरा मी जास्त घेतल्या होत्या कारण त्याच्यात थोडा तिखट असेल तर उपमाही चवदार लागतो. आणि कढीपत्ता 4 तरी मी तिखट मिरची घेतली होती आणि थोडंसं हिंग. आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांदा लालसर होण्यासाठी मीठ ॲड केलेले आहे. छान असे मिक्स करून घेऊया. थोडीशी साखर ॲड करते चमचभर. पुन्हा मिक्स करून घेऊया. मस्त मऊ लुसलुशीत आणि आंबट गोड मस्त लागतो हा उपमा. नक्की ट्राय करून बघा. आता बघा थोडे काजू मी बाजूला ठेवते. शेवटला तुम्हाला समजेल मी काजू का बाजूला ठेवले होते. थोडे फ्राय केलेले काजू मी बाजूला ठेवते. आणि उपमा बघा सहसा खात नाही मुलंही. पोहे असतील तर खातील पण उपमा खात नाही. पण हा उपमा नक्की ट्राय करून बघा आणि मस्त न खाणारेही आवडीने खातील. मस्त चवदार आणि गरम गरम असेल तर छानच लागतो. आणि मीठ चवीनुसार पहिलं ॲड केलेलं आता थोडं ॲड करते बरोबर. आता मीठ त्याच्यामध्ये ॲड करणार नाही. झालेलं आहे बरोबर. आता त्यामध्ये भाजलेला रवा आपण कांद्यामध्ये ॲड करूया. बघा छान असे मिक्स करून घेऊया. आता एका साईडला मी गरम पाणी उकळायला ठेवलं होतं. आता बघा कमीच गॅस केलेला आहे कारण खाली लागते थोडं. जास्त फास्ट असेल तर ते लागते बघा का हे रवा लागतोय खाली. आणि लिंबाचा रस बोलली ना थोडं आंबट गोड छान लागते. छान असे मिक्स करून घेऊया. सारखं फिरवत राहिल्याने खाली लागत नाही आणि तो पदार्थही रुचकर होतो. पुन्हा छान असे मिक्स करून घेऊया. बघा खाली लागते म्हणून मी परत मिक्स करते. आता यामध्ये मी गरम पाणी उकळलेलं पाणी ॲड करणार आहे. आणि हा बनवत होते मी संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यावर थोडा ब्रेकफास्ट थोडं खायला त्यांना भूक लागते. मग बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा हे बरं आहे ना पोहे किंवा उपमा. आता त्यामध्ये बघा उकळलेलं पाणी टाकते. रवा भिजेल तेवढं आपण पाणी ॲड करूया. मस्त असं झालेलं आहे. थोडा वेळ मी नंतर झाकण ठेवणार आहे. आता बघा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यामध्ये मी काजू ठेवली होती ना ती मी आता ॲड करणार आहे वरती. बघा कोथिंबीर बारीक चिरलेली. कोणताही पदार्थ कोथिंबीर आली की भारीच वाटतं. आता यामध्ये काजू बघा मी काजू ठेवले होते ना पहिले थोडे काढून ते आता ॲड करते. आणि वरून तूप बघा आणि थोडा वेळ झाकण ठेवणार. मस्त असा मऊ लुसलुशीत उपमा तयार. आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वरून बारीक शेव. बाय.